इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 5 पुस्तक असेल तर समोर घेऊन बसा, तुम्हाला टीका वाचायची आहे। काय सांगत होते? पहिल्या गाथेपासून 5 अस्तिकायांचं वर्णन सांगणार ह्याची प्रतिज्ञा केली। नंतर जे हे शास्त्र आहे ते कसं आहे त्याचं विशेषण दिलं दुसऱ्या गाथेमध्ये। 4 गतीचे निवारण करणारं आहे, श्रमणांच्या मुखातून निघालेलं आहे, अर्थमय आहे आणि निर्वाणाने सहित आहे। पुढं तिसऱ्या गाथेपासून प्रकरणाला सुरुवात केली आहे। काय सांगितलं की समवाय 5 पदार्थांचा समवाय होतो, त्याला समय असं म्हणलं जातं। मग 5 पदार्थ कुठले? समवाओ पंचण्णम समउत्तिजिनुत्तमेहिं पण्णत्तम। 5 अस्तिकायांचा समूह त्याला समय म्हणलेला आहे आणि तो समूह म्हणजेच लोक। म्हणजे 6 द्रव्यांचा समूह म्हणजे लोक म्हणा, नाहीतर 5 अस्तिकायांचा समूह म्हणजे लोक म्हणा, हे सांगितलं तिसऱ्या गाथेमध्ये। चौथ्या गाथेमध्ये काय सांगितलं? त्या 5 अस्तिकायांची ओळख करून दिली, कुठले कुठले 5 अस्तिकाय आहेत। तर त्या कालद्रव्याला वेगळं ठेवून बाकीचे 5ही द्रव्य अस्तिकाय आहेत, जे स्वतःच्या अस्तित्वात नियत आहेत, अनन्यमय आहेत आणि अणुमहान आहेत, अशी 3 विशेषणं दिली होती। सोनी व्हिडिओ ऑन ठेवती का? आता 5व्या गाथेमध्ये काय सांगितले? जेसिम अथि सहाओ गाथा म्हणून की एकदा अथ पूर्वोक्तम अस्तित्वम कायत्वम च केन प्रकारेण संभवती इति प्रज्ञापयती। म्हणजे जेसेनाची टीका आहे। नंतर पूर्वोक्त अस्तित्व आणि कायत्व कोणत्या प्रकाराने संभवतं असं प्रश्न असताना ह्याचं प्रज्ञापयती म्हणजे ह्याचं विश्लेषण करतात, सांगतात। जे काय हे 5 अस्तिकाय आहेत त्यांचं अस्तित्व आणि कायत्व कसं संभवतं ह्याच्यासाठी सांगायला लागलं। जेसिम अथि सहाओ गुणेहिं सहपजयेहिं विविहेहिं ते होन्ति अथिकाया निपन्नं जेहिं तैलोक्यम। काय सांगितलं? पुस्तक आहे का सोनी? 5 मिनिटांनी घेते, 5-10 मिनिटं प्लीज। काय सांगितलं की जेसिम अथि सहाओ, ज्यांचं अस्तित्व हे स्वभाव आहे। कसं आहे ते अस्तित्व स्वभाव? तर गुण आणि पर्यायांच्या बरोबर, विविध प्रकारच्या गुणपर्यायांच्या बरोबर ज्यांचं अस्तित्व हे स्वभाव आहे आणि ज्याच्याद्वारे की 3 लोकाची निष्पत्ती होते ते अस्तिकाय आहेत, असं तिथं त्यांनी खुलासा करून सांगितलं आहे। अस्तिकाय कोणाला म्हणायचं? काय सांगितलं होतं सांगा? सतचं त्यांनी विशेषण करून सांगितलं होतं ना, गुणपर्यायवान असतं ते द्रव्य असतं, सत असतं, किंवा उत्पादव्यय द्रव्यवान असतं ते सत असतं। तर त्यासाठी जे गुणपर्यायांमध्ये अभिन्न असतात असे ते अस्तिकाय आहेत, ज्याच्याद्वारे की 3 लोकाची रचना झाली आहे। इथंपर्यंत सांगितलं। आता टीका सांगतायत, वाच। येषां पंचास्तिकाया नामः काय नामः येषां पंचास्तिकायानाम् अस्तित्वं विद्यते। ज्यांचं पंच अस्तिकाय, ज्यांचं म्हणजे ज्या 5 अस्तिकाय ज्यांचं नाव पंचास्तिकाय आहेत त्यांचं अस्तित्व आहे। ज्यांचं म्हणजे पंचास्तिकायांचं अस्तित्व आहे एवढं सांगितलं। कारण गाथेत 2 गोष्टी सांगणार आहेत ना, अस्तित्व आणि कायत्व। मग 5 द्रव्यांचं अस्तित्व आहे। सहकह ते कोण?
स्वभाव सत्ता अस्तित्वम तन्मयत्वम रूप स्वरूपम इति यावत. कसं वाचायचं? सगळे एकार्थवाची आहेत. स्वभाव सत्ता अस्तित्वम तन्मयत्वम स्वरूपम इति यावत. म्हणजे हे सगळे एकार्थवाची आहेत. तुम्ही सत्ता म्हणा, स्वभाव म्हणा, अस्तित्व म्हणा, त्याच्याशी तन्मयपणा म्हणा, स्वरूप म्हणा, सगळं हे एकार्थवाची आहेत. यावत म्हणजे वास्तविक रूपाने, निश्चयाने. कैहीसह कोणाबरोबर अस्तित्व आहे त्यांचं? गुणपर्यायांच्या बरोबर त्या 5 अस्तिकायांचं अस्तित्व नियत आहे, कायम आहे. कथम भूतैः कशा प्रकारच्या गुणपर्यायांच्या बरोबर? कशा प्रकाराने राहतं? मस्की विचित्रैः नाना, बरोबर आहे. नाना प्रकारेहि ते अस्ति भवन्ति इति अनेन पंचास्तिका पंचानाम् अस्तित्वम् उक्तम इति वार्तिकम. इति वार्तिकम पर्यंत आहे का? इतिपर्यंत थांबायला पाहिजे. वार्तिक पुढे घेतलंय. तर काय सांगायला लागले की कशा प्रकाराने राहतात, कोण कोणाबरोबर? गुणपर्यायाबरोबर द्रव्याची सत्ता कशी राहते हे सांगतायत. कशा प्रकाराने राहते? तर विचित्र नाना प्रकारचे ते विचित्र म्हणजेच नाना प्रकारचं आहे. कोण? ते अस्तित्व. संती भवंती म्हणजेच आहे. अशा प्रकारे 5 अस्तित्व सांगितलं जातं. म्हणजे अस्तित्वाचे नाना प्रकार आहेत हे सांगायला लागले. कोणाचे? सोनाली, कोणाचे? असं तुम्ही माझं अस्तित्व माझ्या गुणपर्यायांबरोबर नियत आहे, तुमचं तुमच्याबरोबर. त्यामुळं तुम्ही सगळं कुठं पण फिरणार तुमच्या अस्तित्वाबरोबर. तर थोडा वेळ माझ्याबरोबर राहावा. तर ते सांगतायत की जे गुणपर्यायांच्या बरोबर राहतं ते अस्तित्व आहे. कशा प्रकाराने राहतं? ऊन आहे. तर अस्तित्व नाना प्रकाराने राहतं. मागच्या आपण टीकेमध्ये घेतलं होतं किती प्रकारचं अस्तित्व असतं ते. काय माहिती आहे किती प्रकारचं असतं अस्तित्व? सांगणार आहेत पुढं. अस्तित्वाचे अनेक प्रकार आहेत. अशा प्रकारे पाचांचं म्हणजे जे काय हे 5 द्रव्य आहेत त्यांचं अस्तित्व सांगितलं गेलं पुढं. कुठं कशा प्रकारे? वार्तिकम तथा कथ्यते. वार्तिकम तथा कथ्यते. अन्वयिनः तनोः नः अन्वयिनः गुणाः व्यतिरेकिणः पर्यायाः अथवा सहगुणो गुणाः. काय सावकाश वाच म्हणजे मी बोललेलं समजते तुला. सावकाश वाच. सहभुवः गुणाः क्रमवर्तिनः पर्यायाः ते च द्रव्यात् सकाशात् संज्ञा लक्षण प्रयोजनादि भेदेन भिन्नाः प्रदेशरूपेण सत्तारूपेण वा च अभिन्नाः. काय समजलं सांग? वार्तिकम तथा कथ्यते म्हणजे राजवार्तिकमध्ये तसं सांगितलेलं आहे. काय सांगितलं? कर अर्थ सोपं आहे. अन्वय रूपाने असतात ते गुण, बरोबर, आणि जे व्यतिरेक रूपाने ते पर्याय. म्हणजे काय? अन्वयी म्हणजे काय? अन्वयी असतात ते गुण म्हणजे बरोबर आहे. अन्वयी म्हणजे त्याला कायम सत्य असतात, बरोबर असतात ते. गुण कसे सहभुवः बघितले ना, म्हणजे जे अन्वय रूपाने राहतात द्रव्याबरोबर. द्रव्य जिथं पण जातं तिथं त्याचे गुण राहतातच. आपल्यामध्ये कुठले गुण आहेत?
ज्ञान, दर्शन, आनंद हे गुण माझ्यामध्ये आहेत. कुठं असताना आहेत ते? मंदिरात आल्यावर ज्ञान गुण आहे, घरी गेल्यावर अज्ञान गुण असतो. हो म्हणा. काय अज्ञान गुण आहे का आपला? मग म्हणजे कुठेही गेला तरी तो गुण आपल्याबरोबर असतो. मंदिरात आल्यावर शास्त्र वाचताना, ध्यान करताना आनंद गुण आहे आणि संसार करताना दुःख गुण आहे. काय तिथं पण आनंद गुण आहे हे सांगायला लागलेत. फक्त आपण तिथं त्या आनंदाची दुःख पर्याय भोगतो. म्हणून म्हटलं की गुण हे कसे असतात? अन्वयी असतात. जिथं पण तुम्ही द्रव्य तुमचं असणार तिथं ते गुण तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असणारच. आणि व्यतिरेकी म्हणजे बदलणारे. मग पर्याय कशी असते तर बदलणारी असते. मग त्याचाच खुलासा करता येतं. अथवा सहभू असतात ते गुण. सहभू म्हणजे बरोबर राहणारे. सहभू असतात ते गुण आणि क्रमवर्ती असतात त्या. आणि क्रमवर्ती असतात ते पर्याय. पुढं त्या पर्याय असतात. द्रव्याहून, द्रव्यात सकाशात म्हणजे द्रव्याहून ते गुण कुठल्या अपेक्षेने भिन्न आहेत किंवा गुण आणि पर्याय कुठल्या अपेक्षेने भिन्न आहेत तर ते सांगायला लागले. द्रव्यापासून गुण आणि पर्याय बरोबर संज्ञा, लक्षण, प्रयोजन आदीच्या भेदाने भिन्न आहेत आणि प्रदेश रूपाने किंवा सत्ता रूपाने अभिन्न आहेत. काय म्हणले? प्रदेश रूपाने किंवा सत्ता रूपाने ते अभिन्न आहेत. म्हणजे द्रव्याचे गुण आणि पर्याय हे काय म्हणायचं? सत्ता रूपाने एक आहेत, प्रदेश रूपाने एकाच प्रदेशात आहेत त्याचे गुण आणि त्याच्या पर्याय. पण संज्ञा लक्षणाच्या अपेक्षेने भिन्नता आहे. म्हणजे काय सांगा? सांग सोनी. काय म्हणजे त्याचं नाव वेगळं आहे, त्याचं लक्षण वेगळं आहे. कोणाचं? सोनाली वेगळं, स्मिता वेगळं, हां काय दोषी वेगळं, चंगेश्वरा वेगळं, गांधी वेगळं. कोणाचं वेगळं आहे? सगळ्या द्रव्याचे जे गुण आहेत, पर्याय आहेत ते त्याच्याशी एकमेक आहेत. पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करणार त्यावेळेस त्याला वेगळं नाव दिलं जाणार, त्याला वेगळं त्याचं प्रयोजन सांगितलं जाणार, त्याचं लक्षण सांगितलं जाणार. म्हणून या अपेक्षेने त्यांच्यामध्ये कथनचित भेद आहे पण प्रदेशाने भेद नाही. पुढं पुनः अपि कथम भूताः. पुन्हा देखील कशा प्रकारचे आहेत ते गुणपर्याय? विचित्राः नाना प्रकाराः. विचित्र आहेत म्हणजेच नाना प्रकारचे आहेत. गुण आणि पर्याय नाना प्रकारचे आहेत. वाच सोनी. केन कृत्वा. कोणाच्या द्वारे त्यांच्यामध्ये भिन्नता आहे? म्हणजे ते नाना प्रकारचे का आहेत? स्वेन स्वभाव विभाव रूपेण अर्थ व्यंजन पर्याय रूपेण वा. तर काय सांगायले? काय सांगत होते की ते गुण आणि पर्याय आणि किंवा द्रव्याचं अस्तित्व हे अनेक प्रकारचं आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचं? केन कृत्वा. कुठल्या प्रकाराने अनेक भेद आहेत त्याच्यामध्ये? कशाच्या द्वारे भेद केले गेलेत? स्वेन स्वभाव विभाव रूपेण अर्थव्यंजन पर्याय रूपेण वा. स्वतःच्या द्वारेच स्वभाव रूप आणि विभाव रूप किंवा अर्थरूप आणि व्यंजन रूप असे अनेक प्रकारचे आहेत. काय? गुणपर्याय. परवा आपण घेतलं होतं ना. काय घेतलं होतं सांगा? अर्थव्यंजन पर्याय. अर्थ घ्यायचंय का? हां. काय लिहिलं होतं तुम्ही? अर्थ पर्याय. अर्थ पर्याय आणि इकडे व्यंजन पर्याय. वर काय लिहू? पर्याय. पर्याय म्हणा किंवा आता
द्रव्य म्हणा. द्रव्य हे त्या त्या गुणपर्यायांनी सहित असतं. तर ह्याचे दोन भेद केले होते. कुठले? स्वभाव अर्थ पर्याय. स्वभाव आणि विभावाचं काय वेगळं करतात आहे का? बरं, ओके. नाही, तेच म्हणत होते स्वभाव आणि विभाव. आता उदाहरण सांग पुढचे. स्वभाव अर्थ पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय. मग सांगतायत की प्रत्येक द्रव्यामध्ये अशी अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय आहेत. मग ती स्वभाव रूप पण आहे आणि विभाव रूप पण आहे. चांगलं दिसायला लागलंय. तू दिसत ना रुपाली म्हणा. हां, चला. ते एक तर स्वभाव अर्थ पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय, स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय असे भेद केले. तर स्वभाव अर्थ पर्याय कशाला म्हणायचं आणि विभाव अर्थ पर्याय कशाला म्हणायचं असं मला दुसऱ्या जगात आल्यासारखं वाटेल. चांगली गोष्ट आहे. होय, चला. तर त्यांनी उदाहरण दिले पुढं, वाचा. जीवस्य तावत कथ्यन्ते. जीवाचे स्वभाव विभाव अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय सांगतात. वाच, एक वाक्य वाच तेवढं रुपाली. केवल ज्ञानादय स्वभाव गुणाः मती ज्ञानादय विभाव गुणाः सिद्ध रूप स्वभाव गुणाः गणकादी. काय काय काय? सिद्ध रूप सिद्ध रूप परिणाम हो. अगं कुठे चालली तू? सिद्ध रूप स्वभाव पर्याय नरकादी रूप विभाव पर्याय. इथपर्यंत जीवाचं सांगितलं. काय म्हणले? केवल ज्ञानादी आहेत ते. आता जीवाचं सांगलेत ना. तर जे स्वभाव रूपाने परिणमन आहे ते स्वभाव अर्थ पर्यायामध्ये घ्यायचं. अर्थ पर्याय म्हणजे काय सांगितलं होतं परवा? तुम्ही बोलणार आहे सगळं आता. अर्थ पर्याय म्हणजे काय? अर्थ पर्याय म्हणजे रुपाली गुण घ्यायचे ना. काय गुण? पर्याय आहे ती. रोहिणी काकी सर्व गुणांची पर्याय सूक्ष्म म्हणायचं. सूक्ष्म परिणमन. सर्व गुणांचं जे सूक्ष्म परिणमन आहे त्याला म्हणायचं अर्थ पर्याय. लिहा. तुम्हाला माहित नाही ना, परवा दिवशी सगळं सांगितलं होतं. हे तुम्ही लिहिलं नाही म्हणून माहित नाही आता. तर सगळ्या गुणांचं सूक्ष्म परिणमन त्याला म्हणायचं स्वभावार्थ पर्याय. आणि ती स्वभाव रूपाने आहे ते परिणमन. आणि विभाव रूपाने असलेलं विभावार्थ पर्याय. पुढं हां, व्यंजन पर्याय म्हणजे प्रदेशवत्व गुणाचं स्वभाव रूपाने परिणमन त्याला म्हणायचं स्वभाव व्यंजन पर्याय. आणि प्रदेशवत्व गुणाचं विभाव रूपाने परिणमन त्याला म्हणायचं विभाव व्यंजन पर्याय. मग त्यांनी सांगता येतं की केवल ज्ञानादी जे स्वभाव गुण म्हणजे स्वभाव पर्याय म्हणा. तिथं आता गुण म्हणत असताना ते पर्यायवाचक असतं. मग केवल ज्ञानादी जे आहे ते स्वभाव अर्थ पर्याय म्हणायचं. का? रागद्वेष म्हणजे विभाव पर्याय. हां, तर सांगतात की स्वभाव रूपाने परिणमन असेल ज्या पण कोणाचं तर तिथं ते स्वभाव अर्थ पर्याय म्हणायची. आणि विभाव म्हणजे त्या गुणाचं विरुद्ध परिणमन. म्हणजे आता इथं मती ज्ञानादी पर्याय किंवा जे क्रोधादी तुम्ही म्हणताय तसं त्या पर्याय. तर हे झालं विभाव अर्थ पर्याय. कुठल्या गुणाची पर्याय हो? क्रोध. क्रोध कुठल्या गुणाची पर्याय? हॅलो, क्रोध कुठल्या गुणाची पर्याय? रूपाताई, सोनी, असं नाव घ्यायचं होय मी. आमच्याकडं क्रोध नाही म्हणा, जाऊ देत म्हणजे मला समजेल. क्रोध कुठल्या गुणाची पर्याय? चारित्र गुणाची पर्याय आहे. आणि राग द्वेष मोह हे सुद्धा सगळं चारित्र गुणाचं परिणमन.
मतिज्ञान हे ज्ञान गुणाचं परिणमन. मग जे स्वभाव रूपाने नाही त्याला म्हणलं विभावार्थ पर्याय. आणि आता पुढं सांगतायत काय, व्यंजन पर्याय म्हणजे प्रदेशवत्व गुणाचं परिणमन. मग काय सांगितलं त्यांनी, सिद्ध रूप जी आहे ती पर्याय स्वभाव पर्याय आहे. म्हणजे सिद्ध अवस्थेमध्ये असणारा तो त्यांचा आकार जसा पण असेल तर तो आकार म्हणजे सांगितलं काय, स्वभाव व्यंजन पर्याय. त्या आकारामध्ये सिद्ध ज्या आकारामध्ये स्थित आहे तो आकार म्हणजेच स्वभाव व्यंजन पर्याय. प्रत्येक त्या त्या द्रव्याचं स्वभाव रूपाने जे आकार असणार आहे त्याला स्वभाव व्यंजन पर्याय म्हणायचं. आणि विभाव व्यंजन पर्याय म्हणजे नर नारकादी पर्यायांमध्ये जेव्हा त्यांनी शरीर धारण केलं त्यावेळेस असणारा आकार त्याला म्हणायचं विभाव व्यंजन पर्याय. नारकीचं शरीर, नारकीचा देहाचा आकार त्याला म्हणायचं विभाव व्यंजन पर्याय. समजलं? केवल ज्ञानादी स्वभाव गुण आणि मती ज्ञानादी विभाव गुण, सिद्धरूप स्वभाव पर्याय आणि नरकादी रूप विभाव पर्याय. तर असे हे सगळे विभाव व्यंजन पर्याय सांगितले गेले. आता हे जीवावर सांगितलं, तसंच पुद्गलावर पण सांगतात. वाचोनी पुद्गलस्य कथ्यन्ते. 5व्या गाथेची जयसेनाचार्यांची टीका आहे. त्याच्यातले एक पहिले 7-8 लाईन झाले. पुढं पुद्गलस्य कथ्यन्ते मिळालं. शुद्ध परमाणु वर्णादयः स्वभावगुणाः द्वेणुकादिस्कन्धे वर्णादयः विभावगुणाः. शुद्ध परमाणु रूपेण अवस्थानं स्वभावद्रव्य पर्यायः वर्णांतरादि परिणमनं स्वभावगुण पर्यायः जनुकादिस्कंद रूपेण परिणमनं विभावद्रव्य पर्यायाः तेषु एव जनुकादिस्कंदेषु वर्णांतरादि परिणमनं विभावगुण पर्यायाः. सांगते का अर्थ? छोट्या वाक्याचं मी सांगते, मोठ्या वाक्याचं तू सांग. सांगा. आता पुद्गलाचं सांगते. इथे लावायचं असंच. मग तुम्ही लावा म्हणजे तुम्हाला समजतंय. शुद्ध परमाणु मधील परमाणुमधील वर्णादय वर्णादित म्हणजे काय घेतलं, वर्णादी गुण आहे ते स्वभाव गुण घेतले. बरोबर, म्हणजे स्वभाव पर्याय म्हणायचं त्याला वर्णादी. मग इथं परमाणूचं वर्णादीचं परिणमन घ्या बरं का. वर्णादी गुण आहेत पण त्या वर्णादी गुणांचं परिणमन घ्यायचं स्वभाव गुणपर्याय. म्हणजे परमाणूमध्ये पण प्रत्येक गुणाचं परिणमन चालू आहे ना, फक्त स्वभाव रूपाने चालू आहे. जसं सिद्धांमध्ये पण सगळे गुण आहेत, आपल्यामध्ये पण तेच गुण आहेत. मग त्यांच्यातले परिणमन आणि आपल्यातलं परिणमन वेगळं वेगळं आहे, पण गुण तर तसे आहेत. म्हणून तसंच परमाणूमध्ये पण जसे गुण आहेत तसेच गुण स्कंदामध्ये पण आहेत. परमाणूचं जे परिणमन आहे ते शुद्ध म्हटलं जाणार आणि स्कंदाचं परिणमन विभाव परिणमन म्हटलं जाणार. म्हणून जे परमाणूचं वर्णाधिकांचं परिणमन आहे त्याला म्हटलं स्वभाव अर्थपर्याय. पुढं काय पर्यायाच्या अपेक्षेने लावतोय का आता? पर्यायच आहेत की. मग स्वभाव गुण म्हणत असताना स्वभाव पर्याय येतो. गुण हा शब्द पर्यायासाठी वापरलेला आहे. गुण म्हणजे स्वभाव गुण आणि विभाव गुण नसतात. वरती आपण जे विभाव गुण कधीच नसतात. केवळ ज्ञान लावलं ते पण पर्यायच ना. सगळं पर्यायच की. गुण शब्द जरी वापरला तरी पण तिथं पर्याय या अर्थीच आहे ते. कारण विभाव गुण कधी नसतात. गुण हे स्वभाव रूपच असतात. काय कळलं राणीताई? स्वभाव
केवळ ज्ञानादी हे स्वभाव गुण आहे. स्वभाव पर्याय आहे. हा, स्वभाव पर्याय आहे. मग मती ज्ञानादी हे विभाव गुण आहे का? विभाव पर्याय आहे. कसं ते मती का बरं? मतिज्ञान स्वभाव आहे का विभाव आहे? मतिज्ञान हे अल्पज्ञान आहे ना, म्हणजे स्वभाव तर पूर्ण ज्ञान रूप आहे. म्हणून जे काय आपल्यामध्ये असणारं परिणमन आहे ते सगळं विभाव पर्याय चालू आहे सध्या, आणि जे सिद्धांचं परिणमन आहे ते स्वभाव पर्याय आहे. मग तसंच पुद्गलामध्ये काय सांगितलं? शुद्ध परमाणूमध्ये असणारं जे वर्णाधिकांचं परिणमन त्याला काय म्हणायचं म्हणा पटकन? स्वभाव अर्थ पर्याय. आणि जे आता स्कंदामधले वर्णाधिक आहेत त्यांचं परिणमन त्याला काय म्हणायचं सांगा? स्कंदातील वर्णादी गुणांचं परिणमन जे चालू आहे त्याला म्हणायचं तर त्याला म्हणायचं विभाव अर्थ पर्याय. जे स्कंदातील वर्णाधिकांचं परिणमन आहे त्याला म्हणलं विभाव अर्थ पर्याय. आता इथं काय लिहू? स्वभाव व्यंजन पर्याय म्हणजे काय त्यांनी सांगितलंय पुढं. शुद्ध परमाणूमधील वर्णाधिकांचं परिणमन म्हणजे स्वभाव पर्याय. द्वेणुकादी स्कंदामधील वर्णाधिकांचं परिणमन म्हणजे विभाव गुण पर्याय. द्वेणुक म्हणजे 2 पेक्षा जास्त, 2 आणि 2 पेक्षा जास्त परमाणूंचा स्कंद होतो ना. 2चा असला तर द्वेणुक, 3चा असला तर त्रेणुक. आधी म्हणजे समजून घ्या किती पण परमाणूंचा बनलेला तो स्कंद आहे. तर त्याच्यामधील वर्णाधिकांचं परिणमन म्हणजे विभाव गुण पर्याय. पुढं शुद्ध परमाणू रूपाने अवस्थान राहणं. जे काय तो शुद्ध परमाणूचं त्याचं स्वतःचा आकार आहे, त्याचं जे प्रदेश आहे त्याला म्हणलं स्वभाव व्यंजन पर्याय. समजून घ्यायचं, मी आता लिहित नाही. परमाणूचं जे स्वभाव रूपाने परिणमन आहे प्रदेशवत्व गुणाचं त्याला काय म्हणायचं? स्वभाव व्यंजन पर्याय. बरोबर. मग शुद्ध परमाणू रूपाने अवस्थान स्वभाव द्रव्य पर्याय, ह्यालाच म्हणायचं द्रव्य पर्याय. हे एक नाव परवा सांगितलं होतं मी. व्यंजन पर्यायाला म्हणायचं द्रव्य पर्याय, आणि इकडे काय म्हणायचं? अर्थ पर्यायाला गुण पर्याय. काय म्हणते सोनी? चिंतन चालू आहे. काय म्हणले? अर्थ पर्यायाला गुण पर्याय. गुण पर्याय, आणि जे व्यंजन पर्याय त्यालाच म्हणलं द्रव्य पर्याय. तर वाक्याचा अर्थ बघा. शुद्ध परमाणू रूपाने अवस्थान हे स्वभाव द्रव्य पर्याय आहे, आणि जे वर्णाधिकापासून वर्णांतरादी परिणमन वर्णगुणाचं एका वर्णापासून अन्य वर्णामध्ये परिणमन हे स्वभाव गुण पर्याय. म्हणजे इकडेच घ्या परत. शुद्ध परमाणूचं जे वर्णापासून वर्णांतर म्हणजे एका रंगापासून दुसऱ्या रंगात, एका स्पर्शापासून दुसऱ्या स्पर्शात परिणमन त्याला म्हणायचं स्वभाव गुण पर्याय. म्हणजे काय? हे अर्थ पर्याय म्हणा. आणि पुढे द्वेणुकादी स्कंद रूपाने परिणमन ती विभाव द्रव्य पर्याय आहे. द्वेणुक इथं घेतलं तर तो स्कंद झाला, त्यामुळे त्याचं जे काय द्रव्य पर्याय आहे त्याला म्हणलं विभाव द्रव्य पर्याय, त्याचं प्रदेश जे आहेत ते. आणि त्यामध्येच द्वेणुकादी स्कंदामध्ये वर्णांतराधिकांनी जे परिणमन आहे त्याला काय म्हणायचं सांगा? विभाव गुण पर्याय. विभाव व्यंजन पर्याय. गुण पर्याय. वर्णाधिकांचं परिणमन म्हणताना गुणांचं परिणमन आहे. द्रव्याचं म्हणत असताना त्याच्या आकाराचं परिणमन म्हणजे द्रव्याचं परिणमन, पण त्यातल्या गुणांचं परिणमन सांगतो त्यावेळेस ते स्कंद विभाव. द्वेणुकादी गुणांमधलं वर्णांतराधिकांचं परिणमन ह्याला म्हणलं विभाव गुण पर्याय. येथे जीव पुद्गलयोः विशेष गुणाः कथिताः. हे जीव पुद्गलामधील विशेष गुण सांगितले. आता पुढे सामान्य गुण सांगतात. वाच. मिळालं का सोनी? होय. सामान्य गुणाः पुनः अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरुलघुत्व, प्रदेशादयः सर्व द्रव्य साधारणाः. असलेलंच वाचली ना? नसलेलं नाही ना वाचली? माझ्याकडे द्रव्यत्व
हा माझ्याकडे नाही येते 1 2 3. बर ठीक आहे. कंसात सामान्य गुण दिलंय. पुन्हा बर सामान्य गुण पुन्हा अस्तित्व, वस्तुत्व, प्रमेयत्व, द्रव्यत्व समजून घ्या. गुरुलघुत्व अधिक सर्व द्रव्यामध्ये साधारण आहेत म्हणूनच त्याला सामान्य गुण म्हणतात. पुढं धर्मादीनां विशेष गुणपर्यायाः अग्रे यथास्थानेषु कथ्यन्ते. कर ट्रान्सलेशन. धर्माधिकांचं विशेष गुणपर्याय जे अन्य द्रव्य आहेत, जे आता जीव आणि पुद्गलाचे दोघांचं सांगितलं. आता धर्म अधिक द्रव्यांचे जे विशेष गुणपर्याय आहेत तर त्यांचं यथास्थानी पुढं अग्रे म्हणजे शास्त्रामध्ये पुढं जिथं कुठं कथन येणार तिथं सांगतील त्यांचं वर्णन. धर्म अधिक द्रव्यांचं स्वभाव विभाव तर नाहीये, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारं जे काही स्वभाव रूपाने परिणमन आहे द्रव्य पर्यायाचं आणि गुण पर्यायाचं ते यथास्थान सांगतील. इत्थंभूत गुणपर्यायैः सह येषां पंचास्तिकायानाम् अस्तित्वं विद्यते ते हे अस्ति भवन्ति इति. ते अस्ति भवन्ति इति. ते अस्ति भवन्ति इति. आणि कसं वाचायचं? सह असतं ना, सह शब्द त्या तृतीया विभक्ती बरोबर वाचायचा मागं नेऊन. सहला पुढे नाही जोडायचं. इत्थंभूत गुणपर्यायैः सह अशा प्रकारे गुणपर्यायांच्या बरोबर ज्या पंचस्तिकायांचं अस्तित्व राहतं ते अस्थिरूप आहेत. म्हणजे ते सगळे द्रव्य अस्थि आहेत म्हणून असं अस्तित्व सिद्ध केलं. ते 2 गोष्टी सिद्ध करणार होते ना, अस्तित्व आणि कायत्व. मग इथं त्यांनी आता या सगळ्या कथनाच्या द्वारे त्या द्रव्यांचं अस्तित्व सिद्ध केलं. म्हणून 5ही द्रव्य अस्थिरूपाने आहेत. काय सांगायला लागले? 5ही द्रव्य अस्थिरूपाने आहेतच. म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे. ते नष्ट होतात असं नाही. कशासाठी सांगावं लागलं? कारण अन्य मतवादींनी तिथं ते अस्थिरूप मानलं नाही किंवा ध्रुव मानलं नाही, म्हणून तिथं त्यांना सांगावं लागलं काय की द्रव्य कसे आहेत? ध्रुव रूप पण आहेत, पर्याय रूपच नाहीयेत, नष्ट होत नाहीत प्रतिसमयाला, तर ते ध्रुव रूप सुद्धा राहतात. म्हणजे आपली पर्याय उत्पन्न झाली आणि नष्ट झाली, त्याच्याबरोबर द्रव्य पण नष्ट झालं असं जे मानतात बौद्ध मतवादी, त्यांचं याच्याद्वारे खंडन केलं की द्रव्य सत आहे. म्हणजे अस्तित्वामध्ये नियत आहे, ज्याच्याद्वारे की 3 लोकांची निष्पत्ती होते. 5ही द्रव्यांची अस्तित्व त्यांचं त्यांच्यामध्ये आहे हे सिद्ध केलं. मग म्हणून म्हणलं होतं काल तुम्हाला काय की थोडस अस्तित्वाची अनुभूती घ्या. मी पण अस्थि स्वरूप आहे त्याचा अनुभव किती होतो आपल्याला? तर अनेक ठिकाणी आपण आपलं अस्तित्व डिवाइड करतो ना, त्याच्यासाठी सांगितलं की थोडस इंटेन्शनली खाताना पण विचार करा माझं अस्तित्व खाण्यात आहे का. झोपल्यावर विचार करा की झोपलो तर त्याच्यामध्ये माझं अस्तित्व आहे का, म्हणजे त्याच्याने मला सुख आहे का, जी काही नवीन वस्तू आणली तर त्याच्याने मला सुख आहे का, त्याच्यात माझं अस्तित्व आहे का, ती हरवली तर किती दुःख, म्हणजे माझं अस्तित्व नष्ट झाल्यासारखी आपल्याला भाव वासना. म्हणून आपलं अस्तित्व थोडस निर्णय करा आहे, माझ्यामध्ये अस्तित्व आहे. जरी कोणा इष्टाचा वियोग झाला तरी मी मरत नाही, किंवा माझा या शरीरापासून वियोग झाला तरी सुद्धा माझं अस्तित्व ध्रुव आहे. कुठल्याही गतीत पर्यायात गेलो तरी पण मी अस्तिवान आहे. चला ध्यान सांगताय का? सांगा रोहिणी काकी लवकर. हो. मी अस्थिरूपाने कायम अजर अमर स्वरूपी आहे. माझ्यामध्ये अस्तित्व, वस्तुत्व, प्रदेशत्व, प्रमेयत्व, अगुरुलघुत्व आदी 6 गुण सामान्य गुण आहेतच. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्
चैतन्यरत्नाकर स्वरूपोऽहम् एकोऽहम् ॐ शिवोऽहम्